नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि नक्की तुमच्या दृष्टिकोनातून एक आनंदाची बातमी. तब्बल 25,487 पदांची ही असणारी जाहिरात आहे. SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदासाठीची ही भरती आहे आणि अर्हता अवघी 10वी पास. नक्कीच अनेक विद्यार्थ्यांना या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट होता येणारे खूप मोठी अशी संधी आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. तुमच्या दृष्टिकोनातून आवश्यक अशी, फायदेशीर अशी, उपयुक्त अशी माहिती आहे. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेअर करा अशा विद्यार्थी मित्रांपर्यंत जे तुमचे नातलग असतील किंवा तुमचे मित्रमैत्रीण असतील जी ही अर्हताधारी नसतील आणि या पदावरती त्यांना ही संधी उपलब्ध होईल. मोठी अशी ही जाहिरात आहे आणि माहिती आवडली असेल तर जाता जाता लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया जरूर द्यायला विसरू नका. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर सरळ सेवा महानगरपालिका पदभरतीची तयारी करत असाल तर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने अत्यंत दर्जेदार बॅच तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे, ज्यामध्ये आवश्यक असणारे विषय आणि मार्गदर्शन करणारी सर्वोत्तम टीम आहे. अगदी TCS IBPS पॅटर्नला अनुसरून असणारी ही बॅच, परिपूर्ण अशी तयारी, बाकी वैशिष्ट्य स्क्रीनवरती आहे आणि अगदी माफक दरामध्ये तुम्हाला ही बॅच उपलब्ध करून दिलेली आहे. करायचंय काय? दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचा आहे, संपूर्ण डिटेल जाणून घ्यायचे. एक हमी देतोय, खात्री देतोय, नक्कीच तुम्हाला ही बॅच येत्या या सरळ सेवा महानगरपालिका पदभरतीमध्ये स्वतःचं स्थान निश्चित करण्यासाठी उपयुक्त ठरेल, यात तीळ मात्र शंका नाही. विद्यार्थी मित्रांनो, पद आणि त्यांच्या संपूर्ण डिटेल्स अगोदर पिक्चरच्या माध्यमातून जाणून घेऊ आणि संपूर्ण जाहिरात जी PDF स्वरूपात प्रसिद्ध झालेली आहे त्याही गोष्टी जाणून घेऊ. पा पद क्रमांक 1, GD कॉन्स्टेबल जनरल ड्युटी. पदसंख्या आहे 25,487 पदांची टोटल ही GD कॉन्स्टेबलची. आता त्यामध्ये जर बघितलं आपल्याला विविध असणारी पद दिसत आहेत आपल्याला. तत्पूर्वी त्यामध्ये शैक्षणिक पात्रता दिसते 10वी उत्तीर्ण फक्त, ज्यामध्ये पुरुष आणि महिला यासाठी प्रवर्ग दिलेला आहे, ज्यामध्ये जनरल SC OBC ST. आता जनरल SC OBC साठी साधारणतः 170 उंची अपेक्षित आहे आणि छाती साधारणतः न फुगवता 80 कमीत कमी आणि फुगून 5 सेंटीमीटरचा अपेक्षित आहे फरक. SC आणि ST साठी 162.5 ST साठी साधारणतः हाईट असणं अपेक्षित आहे आणि त्यांच्यामध्ये सुद्धा छातीमध्ये शिथिलता दिलेली आहे. महिलांसाठी जनरल SC OBC साठी 157, ST साठी 150. 1 जानेवारी 2026 रोजी 18 ते 23 वर्षापर्यंत साधारणतः वय वर्ष दिलेलं आहे. 18 ते 23 वर्ष आणि 5 वर्षाची सूट दिलेली आहे SC ST साठी आणि OBC साठी 3. नोकरीचं ठिकाणे संपूर्ण भारत. जनरल OBC यांच्यासाठी 100 रुपये फी आहे. बाकीच्यांसाठी महिला असतील किंवा SC ST कॅन्डिडेट असतील त्यांना फी माफ आहे. अर्ज ऑनलाईन करायचा आहे आणि अर्ज करण्याची सुरुवात देखील झालेली आहे. 31 डिसेंबर ही शेवटची तारीख असणारे अर्ज करण्याची आणि परीक्षा CBT टाइप होईल फेब्रुवारी एप्रिल महिन्यामध्ये 2026. यामध्ये जी पदं आहेत ती बघून घेऊयात. बॉर्डर सिक्युरिटी फॉर BSF 616 पदं आहेत. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स CISF ज्याला म्हणतोय आपण 14,595 तब्बल पदं आहेत. सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स CRPF 5,490 पदं आहेत. सशस्त्र सीमा बल SSB 1,764. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस ITBP 1,293. आसाम रायफल 1,706. सिक्रेटरियन सिक्युरिटी फोर्स SSF 23 पद. टोटल 25,487 पदांची ही भरती प्रक्रिया आहे. आता आपल्याला या तर गोष्टी पाहिल्या, आता आपण जाणून घेऊयात प्रत्यक्ष जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये आपल्याला जी काही अर्ज सुरू होण्याची डेट असेल, शेवटची तारीख असेल किंवा इतर जी काही एक्झाम प्रोसेस असेल किंवा जी काही अर्हता असेल या संदर्भात डिटेल मध्ये जाणून घेऊयात. जी नोटीस प्रसिद्ध झालेली आहे, ऍप्लिकेशन डेट स्टार्ट झालेली आहे कालच्या 1 तारखेपासून 1/12/2025 ते 31/12/2025 ही लास्ट डेट आहे.
त्यानंतर तुम्हाला बाकीच्या ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म करेक्शन किंवा काय असेल पेमेंट करेक्शन त्यासाठीची तारीख दिली 8/1/2026 10/1/2026 पर्यंत. आणि टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशनची आहे फेब्रुवारी एप्रिल महिन्यामध्ये होईल असं नमूद केलंय 2026 मध्ये. आता यामध्ये डिटेल जेवढ्या काही आवश्यक बाबी आहेत त्या तुम्ही जाणून घेऊ शकता. डिटेल जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला ही PDF उपलब्ध आहे, त्याची वेबसाईट सुद्धा मी ज्या त्यावेळेस सांगितले जाईल आणि पुढेही आहे https://ssc.government.in याच्यावरती तुम्हाला ही PDF मिळेल. या डिटेल तुम्ही जाणून घ्यायच्या आहेत. बाकी आपल्याला ज्या ज्या काही आवश्यक गोष्टी तुम्हाला शॉर्ट मध्ये तर मी सुरुवातीला सांगितलेल्याच आहेत. यामध्ये तुम्हाला जी काही पे स्केल असणारे पे स्केल छानसा आहे बघा 21,700 ते साधारणतः 69,100 एवढा असणार आहे. मोठा पे स्केल आहे. सर्वांच्या डिटेल दिलेल्या आहेत. BSF, CISF, CRPF, SSB, ITBP आणि AR त्यांची आरक्षण न्याय वर्गीकरण दिलेलं आहे संपूर्ण जागेंचं. म्हणजे तुम्हाला तुमच्या काच्या किती जागा आहेत इथं तुम्हाला समजून येईल, सोपं जाईल. पुढं ज्या काही डिटेल आहेत आपल्याला आता जास्त डिटेल कुठल्या गोष्टीचे आता हे एज रिलॅक्सेशन तर सांगितले, नॅशनॅलिटी सिटिझनशिप जे तुमच्यासाठी आवश्यकच आहे भारतीय नागरिकत्व. पुढं ज्यामध्ये एज रिलॅक्सेशन जी काही वयामध्ये शिथिलता दिली त्या पण गोष्टी मी सांगितलेल्या आहेत ऑलरेडी. लिमिटेशन एज ते पण दिलेलं आहे. आता आपल्याला फक्त एकच गोष्ट सर्वात महत्त्वाची, बाकी ऍप्लिकेशन प्रोसेस तुम्हाला अर्ज करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती सगळी डिटेल वाचून घ्यावी लागेल. त्यामध्ये कशा कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील, कशा पद्धतीने तुमच्या फोटो वगैरे असेल किंवा इतर सर्व गोष्टी ऍप्लिकेशन फॉर्म संदर्भात त्या सगळ्या डिटेल ह्या PDF मध्ये मिळतील. मोठी अशी PDF आहे त्याच्यामुळे सगळ्या डिटेल आपण एकाच PDF मध्ये एकाच व्हिडिओ मधून देऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला PDF आवश्यक नक्की ठरेल. बाकी त्या तुम्हाला NCC सर्टिफिकेट असेल तर त्याच्याविषयी असणाऱ्या गोष्टी सुद्धा दिलेल्या आहेत. इन्सेंटिव्ह टू NCC सर्टिफिकेट होल्डर C सर्टिफिकेट असेल तर 5% तुम्हाला बोनस मार्क आहेत. B सर्टिफिकेट असेल तर 3% आणि A सर्टिफिकेट असेल तर 2%. ओके, म्हणजे हे पण तुमच्यासाठी आवश्यक आहे जाणून घेणं. आणि बरेच विद्यार्थी असे असतील की याच्या अगोदर या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट झाले असतील, त्यांना या संपूर्ण गोष्टीची माहिती आहे. आता जे काही नवीन विद्यार्थी यामध्ये इन्क्लूड होणार आहेत त्यांना ही डिटेल खूप महत्त्वाची ठरणार आहे. बाकी आपण एक्झाम प्रोसेस जाणून घेऊयात. ओके, बाकी एक्झाम सेंटर आता यामध्ये आपल्याला खूप सारे एक्झाम सेंटर आहेत. आपण रिजनल एरियाज वाईज जर बघितलं, आता कर्नाटक दिसते, मध्य प्रदेश नॉर्थ ईस्ट रिजन मध्ये आहे, नॉर्थ रिजन आहे, नॉर्थ वेस्ट आहे, साऊथर्न रिजन ज्यामध्ये आंध्र प्रदेश, पॉंडिचेरी, तामिळनाडू अँड तेलंगणा, वेस्टर्न रिजन मध्ये दादर नगर हवेली, दमण दीव, गुजरात अँड महाराष्ट्र. आता यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा उल्लेख आहे, इथं आपल्याला सोपं जाईल. एक्झामिन सेंटर पणजी, अहमदाबाद, गांधीनगर, राजकोट, सुरत, वडोदरा, म्हैसाणा, अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, जळगाव आहे, कोल्हापूर आहे, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे. भरपूर सारी आपल्याकडे सुद्धा एक्झामिन सेंटर आहेत. बाकी तुम्ही त्या प्रत्यक्ष त्या वेबसाईट वरती जाऊन सुद्धा डिटेल जाणून घेऊ शकता. त्याची वेगवेगळी अशी वेबसाईट दिलेली आहे. आता एक्झामिन बाबत बघूयात. आता यामध्ये जी काही कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होईल, द कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन विल बी कन्सिस्ट ऑफ 1 ऑब्जेक्ट टाइप पेपर कंटेंट 18 क्वेश्चन कॅरी 2 मार्क्स. प्रश्न 80 असतील आणि साधारणतः 2 मार्क तिथे दिले गेलेले आहेत. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग यासाठी 20 क्वेश्चन आहे. जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस 20 क्वेश्चन, एलिमेंटरी मॅथमॅटिक्स 20 क्वेश्चन्स आणि इंग्लिश ऑप्शनल हिंदी 20 क्वेश्चन. टोटल प्रत्येकी 40 मार्क, 60 मिनिटाचा अवधी असणारे पेपरसाठी. तर अशी ही एक्झाम आहे. संपूर्ण गोष्टी डिटेल दिल्या गेलेल्या आहेत. तुम्हाला काय करायचं, ही PDF वेबसाईट वरून डाउनलोड करून घ्यायची आहे. मोठी पदभरती आहे, जवळजवळ 25,000ची ही पदभरती आणि यामध्ये तुम्हाला नक्कीच संधी उपलब्ध होणार आहे. फिजिकली असेल किंवा मेंटली, ह्या सगळ्या गोष्टी काय काय आवश्यक आहेत ते बघून घ्या. अर्ज नुकताच सुरुवात झालेली आहे, वेळ आहे तुमच्याकडे. त्या वेळेमध्ये त्या संपूर्ण प्रोसेस विषयी जाणून घ्या. नक्कीच तुम्हाला एका चांगल्या पगारावरती चांगल्या ठिकाणी एक
सेंट्रल गव्हर्नमेंटची जॉब करण्याची एक संधी उपलब्ध होणार आहे. माहिती आवडली असेल तर लाईक जरूर करायची आहे. शेअर करा. अशा विद्यार्थी मित्र तुमचे नातलग कोणी मित्रमैत्रीण असेल त्यांनाही प्रक्रियेचा लाभ होईल. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करायचं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर रजा घेतोय तुमची. पुन्हा भेटू अशाच काही महत्त्वपूर्ण अपडेट डिटेल घेऊन. तुर्तास थांबतोय इथं. गुड बाय अँड टेक केअर.